मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री कालिका पुराण। तर हे कालिका पुराण खूप महत्त्वाचं असतं। ज्यांच्या जन्मी खूप काही जन्मी खूप पदरामध्ये खूप काही पुण्य असतं, ज्यांच्या पदरामध्ये खूप काही जन्माचं पुण्य असतं त्यालाच हे कालिका पुराण ऐकायला मिळतं। आपले हे 7वे पुराण आहे। तर पहिले पुराण श्री गणेश पुराण, दुसरे पुराण विष्णू पुराण, तिसरे पुराण श्रीमद देवी भागवत पुराण, चौथे पुराण हरिवंश पुराण, 5वे पुराण आपले मराठीमध्ये शिवपुराण आहे आणि हिंदीमध्ये पण शिव महापुराण आहे। आणि आता हे जे आहे हे 7वे कालिका पुराण आहे। पुढे आपण 8वे लिंग पुराण लावणार आहोत। तर संपूर्ण 18 पुराण शालिनी भक्तिसागरवर आपल्याला करून घ्यायचे, श्रवण करून घ्यायचे आणि 18 पुराणांचं आपल्याला श्रवण करून घ्यायचे। जो कोणी 18 पुराणांचे श्रवण, अर्चन, पूजा अर्चना करतो, 2 शब्द पण ऐकतो, त्याला 60,000 यज्ञ केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते आणि कुलदेवतेचा आशीर्वाद राहतो। तर कुठलेही देवीचे पुराण ऐकले म्हणजे कुलदेवीचा आशीर्वाद राहतो। महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या तिघींच्या माळा 108 वेळा जर आपण केल्या तर आपल्याला दीर्घायुष्याची प्राप्ती होते, धनधान्याची प्राप्ती होते आणि सरस्वती मातेचा आशीर्वाद राहतो, लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहतो आणि कुलदेवीचा आशीर्वाद राहतो। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय उच्चै नमः। 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 या मंत्राचा सुद्धा आपण जप केला तरी सुद्धा आपल्याला सहस्र गोदान केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होते। तर आता आपण पुढे होऊया, कालिका पुराण ऐकूया, अजून पुढे काय आहे काय नाही श्रवण करूया। तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल लाल बटनवर सबस्क्राईब करा। आणि हा मित्रांनो, शालिनी भक्तिसागर कथाचा टायमिंग 12 वाजता आहे, तर त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा। आणि शालिनी भक्तिसागर ज्ञानचं टायमिंग रात्री 9:30ला आहे, त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा। तर आता आपण श्री कालिका पुराण श्रवण करूया। श्री गणेशाय नमो नमः। जगदंबे उदयस्तु, जगदंबे उदयस्तु, उदय असो माता राणीचा उदय असो। श्री गणपतीचा जय जयकार असो। त्याचप्रमाणे नर, नारायण, सरस्वती देवी आणि व्यास महर्षींनी वंदन करून मी त्याचा जय जयकार करते। नैमिषारण्यामध्ये एकत्र जमलेल्या सर्व ऋषींनी महापुराणिक अशा श्री सूत याला विचारले की, हे महाबुद्धिमान व्यास शिष्य सुता, तू आम्हाला नेहमीच मनोहर अशा पुण्यकारक कथा सांगतोस, म्हणून तुला प्रदीर्घ काळपर्यंत आयुष्य लाभो। तुझ्याकडून आम्ही सर्व पापांचा नाश करणाऱ्या अशा श्री विष्णूंच्या अनेक आश्चर्यकारक अवतार कथा व चरित्र लिहिल्या ऐकल्या आहेत। त्याचप्रमाणे रुद्राक्षांच्या ऐतिहासिक महात्म्यासहित श्री शंकराच्या दिव्य चरित्र लीला सुद्धा ऐकल्या आहेत। तर आता आम्हाला तुझ्याकडून ते गूढ असे तत्व ऐकण्याची इच्छा झाली आहे की जे पवित्रामधील पवित्र तर आहेच, पण शिवाय त्यामुळे सर्व प्रकारचे भोग भोगूनही पुन्हा मोक्षसुद्धा मिळतो। हे महाभाग्यवान सुता, सर्व संशयाचे निराकरण करणारे असे ते तत्व तुझ्याशिवाय इतर कुणीच किंचित सुद्धा जाणत नाही। सुतांनी उत्तर दिले, अहो महाभाग्यवंत ऋषी हो, खरे तर लोकांचे कल्याण व्हावे हाच हेतू मनात धरून तुम्ही हा उत्तम असा प्रश्न विचारला आहे। म्हणून मीही आता तुम्हाला काही बाकी न ठेवता सर्व शास्त्रांचे सार असे ते तत्व उघडून करून सांगतो। देवी भागवत पुराण हे तर सर्वश्रेष्ठ तत्व आहे। सर्व तीर्थक्षेत्र, व्रते आणि पुराणे यांचा गलबला कुठपर्यंत चालतो, तर जोपर्यंत मनुष्य देवी भागवत ऐकत नाही तोपर्यंत, जोवर ही देवी भागवत रूपी कुऱ्हाड हाती येत नाही तोवर या पापरूपी काटेरी जंगलांचा मानवाला त्रास होतो। जो कोणी हे देवी भागवत पुराण ऐकून घेतो तो त्या काटेरी जंगलांपासून मुक्त होऊन जातो आणि त्याची 7 जन्माची दरिद्रता दूर होऊन जाते आणि माता लक्ष्मी त्याच्यावर प्रसन्न राहते। देवी भागवत रूपी सूर्य जोपर्यंत उगवत नाही तोपर्यंत अज्ञान रूप अंधकार नष्ट होणार नाही, हे निश्चित समजा। ऋषी उत्सुकतेने म्हणाले की, हे भाग्यशाली सुता, हे पुराण कशा प्रकारचे आहे, ते ऐकवायचा विधी कोणता आहे, हे किती दिवसात पूर्ण ऐकवायचे असते, याचे पूजन कसे करतात, हे पूर्वी कोणत्या मनुष्याने ऐकले, त्याच्या कोणत्या कोणत्या मनोकामना पूर्ण झाल्या, हे सर्व तू आम्हाला सविस्तरपणे सांग। त्यावर सुतांनी बोलावयास सुरुवात केली। भगवान विष्णूंच्या अंशापासून सत्यवतीच्या पोटी पराशर पुत्र व्यास जन्मले। पुढे त्या व्यासांचा असे लक्षात आले की संस्कारहीन माणसे व भ्रष्ट ब्राह्मण यांना ज्ञान कसे मिळणार, कारण त्यांनी जे वेदांचे खंड करून शिष्यांना शिकवले होते त्यात यावर उपाय नव्हता। मग त्यांनी अशा लोकांसाठी पुराणे रचावी असा विचार केला। त्यानुसार मग 18 पुराणांची निर्मिती केली।
त्यामधून त्यांनी मला भारत आख्यानाची शिकवण दिली. तसेच देवी भागवत पुराण हे मनुष्यांना भोग देऊन मोक्षही देते आणि त्यांच्या सर्व कष्टांचे दूर निरासन करते. त्यांचे दुःख, दारिद्र्य, सर्व कष्ट सर्व देवी हरून घेते. असे जर देवी पुराण जो कोणी ऐकतो त्याचे सर्व कष्ट, यातना, रोग, बिमारी सर्व नाहीसे होते आणि त्याच्या घरी पैशांची बरकती राहते, भरभराट होऊन राहते. जो कोणी देवी पुराण ऐकतो तो खूप भाग्यवान असतो. त्याचं नुसतं त्याचे तोंडाचे बी दर्शन कोणी करून घेतले तरी त्याच्या घरातला व्यक्ती उद्धारून जातो आणि त्याच्या 7 जन्मातील पिढ्यांमध्ये नरकात पडलेली असेल तर त्यांचा सुद्धा उद्धार होऊन जातो. एवढं या देवी पुराणाला महत्त्व दिलं गेलं आहे. तर राजा जन्मजय, राजाचा पिता परीक्षित नावाचा होता. तो सर्पराज तक्षकाने दंश केल्यामुळे मरण पावला होता. त्याला मरणोत्तर उत्तम गती प्राप्त व्हावी म्हणून 9 दिवसांपर्यंत त्रैलोक्य जननी देवीची विधिविधानपूर्वक पूजा करून त्याने व्यासांकडून हे देवी भागवत पुराण ऐकले आणि त्यामुळे परीक्षित राजा उत्तम गती मिळून देवीच्या लोकी गेला. जो कोणी हे देवी पुराण ऐकतो त्याला देवीचे दूध घ्यायला येतात, देवीच्या लोकी जातो, अंबे माताच्या चरणाशी त्याचे स्थान राहते. ते पाहून जन्ममेजयाने व्यासमुनींची अत्यंत आनंदाने सत्कारपूर्वक पूजा केली. हे देवी भागवत 18ही पुराणांमध्ये सर्वात श्रेष्ठ आहे. त्याचे काही खूप जन्माचे पुण्य आहे. तोच हे देवी पुराण ऐकेल. ते धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4ही पुरुषार्थ देते. जे लोक भक्तिपूर्वक ही देवी भागवत पुराण कथा ऐकतात त्यांना सर्व सिद्धी प्राप्त होतात. त्यांना सिद्धी कठीण नाही. त्यांच्या जीवनात जे काही संघर्ष आणि संकट येतील ते कोसो दूर राहतील आणि ते त्यांना बिलकुल पण कठीण नाही. म्हणूनच मनुष्याने सतत वारंवार जर देवी पुराण ऐकले, अर्धा तास पण ऐकले तरी पण चालते, पाव दिवस पण ऐकलं तरी चालतं, एक मुहूर्तभर बी ऐकलं तरी चालतं, एक क्षणभर बी ऐकले तरी सुद्धा त्याचे पापाचे शालन होते आणि 1 मिनिट सुद्धा ऐकले तरी सुद्धा त्याचे पापे जळून भस्म होऊन जातात. एवढं या देवी पुराणाला महत्त्व दिलं गेलं आहे. याचे श्रवण कुणी केले तर त्याला कधीही वाईट गती मिळणार नाही. ज्याने देवी पुराण श्रवण केली त्याच्या मुलांची प्रगती पुढे होत राहते. त्याला मागे वळून बघण्याची गरज नाही. ज्यांच्या आईंनी या माणसांनी जे कोणी देवी पुराण ऐकून घेईल त्यांच्या मुलांना मागे फिरण्याची गरज नाही आहे. त्यांची प्रगती पुढेच होईल आणि सर्व प्रकारची होम हवनांचे पुण्य त्यांना मिळेल. हजारो होम हवन करण्याचे पुण्य मिळेल, हजारो गायी दान केल्याचे पुण्य मिळेल, हजारो कन्या दान केल्याचे पुण्य मिळते, हजारो अश्वमेघाचे पुण्य मिळेल. एवढं या देवी पुराणाला महत्त्व दिले गेल्याने त्याचे सर्व पापे हरून जाते. तीर्थयात्रा किंवा दान धर्म करून जे फळ मिळेल ते केवळ एकदा आणि 1 मिनिटाचं श्रवण पुराण केल्याने त्याला हे फळ मिळेल. 1 मिनिट सुद्धा हे देवी पुराण कोणी ऐकून घेईल त्याला होम हवने, 12 ज्योतिर्लिंग, 4ही धाम केल्याचे पुण्य मिळतील. एकदाच बी ऐकले त्याने संपूर्ण देवी पुराण बी त्याने ऐकून घेतले तर या पुराण ऐकल्यामुळे त्याला सर्व सिद्धी प्राप्त होऊन जातील. कृतयुगामध्ये धर्मांची साधने पुष्कळ होती परंतु कलियुगामध्ये मात्र पुराण श्रवणेपेक्षा निराळा धर्म नाही. धर्मचरण रहित अशा कलियुगातील अल्पायुष्य मानवांसाठी व्यासांनी हे पुराण रूपी अमृत दिलेले आहे. हे एकच अमृत पिऊन केवळ ऐकणाराच अजरामर होतो असे नाही तर यामुळे त्याचा संपूर्ण वंशज आणि त्याचा संपूर्ण 7 पिढ्यांचे वंश अमर होऊन जाता, अजरामर. जो कोणी हे देवी पुराण थोडंसं बी ऐकून घेईल तर त्याचे 7 पिढ्यांचा उद्धार होऊन जातो. यामध्ये महिना दिवस वगैरे विशेष नियम नाही. तुम्ही जेव्हा आवडेल तेव्हा तुम्ही देवी पुराण ऐका, जेव्हा पटेल तेव्हा श्रवण करा. याला नियम बंधन नाही आहे. म्हणून देवी भागवताची सेवा नेहमीच मनुष्याने केली पाहिजे. जे संपूर्ण तुम्ही 1 ते 13 पाठ सप्तशृंगीचे 1 तासात बोलणार तर 1 मिनिटात तुम्ही ते देवी पुराण ऐकणार तेवढं पुण्यफळाची प्राप्ती होऊन जाईल. अर्धा तास पण तुम्ही ऐकले तर 13 पाठ ऐकल्याचे तुम्हाला पुण्यफळाची, देवीचे जे संपूर्ण 118 पाठ 108 पाठ वाचतात तर तेवढं पुण्यफळ तुम्हाला 1 मिनिटात मिळून जाईल. तथापि अश्विन, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ किंवा 4ही नवरात्रांमध्ये म्हणजे अश्विन, पौष, चैत्र आणि आषाढ या महिन्यातील शुक्ल प्रतिपदा ते शुक्ल नवमीपर्यंत ऐकण्याचे विशेष फळ सांगितले गेले आहे. यासाठी हा 9 दिवसांचा श्रवण यज्ञामध्ये जास्त फळ देणारा आणि म्हणूनच पुण्यदायक आहे. सर्व प्रकारची कपटी, पापी, मूर्ख, मित्राला फसवणारे, वेदांची निंदा करणारे, पाखंडी एवढेच नव्हे तर हिंसा करणारे असे लोकही या 9 दिवसाच्या यज्ञाने पवित्र होतात. परस्त्रिया, परधन लुटणारे, लोभी, कुटील, कृत्य
नृत्य करणारे, गायी, देवता, ज्ञानी, ब्राह्मण यांच्यामधील भक्ती नसणारे असे लोकसुद्धा या 9 दिवसाच्या यज्ञामुळे शुद्ध होऊन जातात. म्हणूनच हे देवी भागवत नावाचे पुराण सर्व पुराणातील श्रेष्ठ पुराण असे आहे. अश्विन महिन्यातील शुद्ध पक्षात जेव्हा सूर्य कन्या राशीत असतो त्यावेळी महाअष्टमी तिथी असताना सोन्याच्या सिंहासनावर बसलेल्या देवीच्या प्रसन्नतेसाठी जो मनुष्य हे देवी भागवताचे पुस्तक पुराण ऐकतो, सुयोग अशा ब्राह्मणाला हे पुराण दान करून देतो तर देवीच्या पदवीला कृपेला प्राप्त होतो. जो कोणी हे ब्राह्मणाला पुस्तक दान करतो तर त्याला 1000 यज्ञ अश्वमेघाचे पुण्य मिळते आणि तो देवीला प्राप्त होतो. या देवी भागवताचा एक श्लोक किंवा अर्धा श्लोक किंवा अर्धा श्लोक सुद्धा जो भक्तीने दररोज म्हणेल या श्रवण करेल या कोणाला सांगेल तोही देवीच्या कृपेला प्राप्त होतं आणि त्याची सर्व कष्ट संकटे दूर होतात. हे भागवत ऐकल्यामुळे महामारी सारखे साथीचे रोग, जी महामारी कोरोनासारखे महामारी वैश्विक महामारी आलेली होती मित्रांनो 3 वर्ष अगोदर, तर हे कोरोनासारखी महामारी सुद्धा नष्ट होते. तर हे भागवत ऐकल्यामुळे महामारी सारखे साथीचे रोग नैसर्गिक उत्पत्तात ते सुद्धा नष्ट होते, कारण घरामध्ये कोणाला पीडा सहन करावी नाही लागत. जो कोणी देवी पुराण घरात ऐकतो त्याला कुठल्याही त्याच्या परिवाराला कोणतीच पीडा सहन करावी नाही लागणार. त्याच्या पदोपदी देवी माता त्याच्या पाठीशी उभा राहील आणि आशीर्वाद देत राहील. बालग्रहाची पीडा, पिशाचांची पीडा, भूतपिशाची पीडा, भीती वगैरे सर्व दूर पळून जातात. निपुत्रिकाला पुत्र होतं व दारिद्र्य श्रीमंत होतो. रोगी आजारातून बरा होतो आणि 3 प्रकारच्या वांझ स्त्रियांना सुद्धा दीर्घायुष्य मुलगा होतो. ज्यांना मुलं बाळं होत नाही त्यांनी देवी पुराण ऐका, म्हणजे त्यांना सुद्धा मुलं बाळं होतील. आणि जिला गर्भधारणाच होत नाही अशा जिचा गर्भ गळून पडतो आणि जिची मुलं जन्मताच मृत असतात, या तिचे मुलं जगत नाही, तिने देवी पुराण ऐकावे म्हणजे तिला सुद्धा मूलबाळ होईल. अशा 3 प्रकारच्या वांझ स्त्रिया आहेत. हे भागवत पुस्तकाच्या या भागवत पुराण जो कोणी ऐकेल याच्यातून त्यांची सुटका होईल आणि त्यांना मुलं बाळं सुद्धा होतील असे या भागवत पुराणामध्ये सांगितलंय. आणि जो कोणी भागवत पुस्तकाची पुराणाची नित्य घरात पूजले जाते तिथे 4 धाम तीर्थांचे 12 ज्योतिर्लिंग तीर्थांचे पुण्यफळाची प्राप्ती होते आणि त्याच्या घरी माता लक्ष्मी सतत वास करते. ज्या घरात देवी पुराण श्रवण होत राहते त्या घरातून माता राणी काढता पाय घेत नाही, ती त्या घरातच राहते कायमस्वरूपी आणि राहीवाशांच्या पापांचा सुद्धा ती नाश करत राहते. असा नाश होतो जो अष्टमी, नवमी, चतुर्दशी या तिथींना हे भक्तिपूर्वक वाचत्या किंवा ऐकतात तर तो फार मोठी सिद्धी मिळवून घेतात. जर तो ब्राह्मण असेल तर वेदविद्यांमध्ये सर्वश्रेष्ठ जाणकार होतो, तो क्षत्रिय असेल तर राजा होतो, वैश्य असेल तर अमाप समृद्धी मिळवतो आणि जो शूद्र असेल त्याच्या ज्ञानामधील सर्वात श्रेष्ठ ज्ञान त्याला प्राप्त होतो. जेव्हा प्रसेसण्याच्या शोधासाठी श्रीकृष्णाला जाऊन बराच काळ लोटला तेव्हा त्याचा पिता जो वसुदेव त्याला मोठी काळजी लागून राहिली होती, त्यावेळी त्यांचे ग्रंथाचे श्रवण केले आणि यशस्वी होऊन परतला होता. ऋषींनी विचारले की प्रसेन हा कोण होता की ज्याच्या शोभेसाठी कृष्णाला स्वतः जावे लागले आणि वसुदेवाची व कृष्णाची पुनर्भेट कशी झाली, तसेच वसुदेवाने कोणाकडून व कोणत्या विधीने देवी भागवत पुराण ऐकले ती कथा आम्हाला ऐकावी. तेव्हा सूत म्हणाले, द्वारकेमध्ये सत्राजित नावाचा एक भोज वंशातील सूर्यपासक राहत असे. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन सूर्याने त्याला आपल्या लोकात नेऊन फिरवून आणला व एक तेजस्वी असा सम्यक्तक नावाचा मणी दिला. तो मणी गळ्यात घालून त्या सत्राजिताने जेव्हा मध्ये प्रवेश केला तेव्हा त्याच्या तेजाने दिपून गेलेले नागरिक राजसभेत जाऊन कृष्णाला सांगू लागले, कृष्ण दर्शनासाठी स्वतः सूर्यदेव येत आहेत. तेव्हा हास्य करून कृष्ण म्हणाला की अहो अल्पबुद्धी लोक हो, तो सूर्य नव्हे तर सूर्याने दिलेला तेजस्वी असा संयमंतक मणी गळ्यात बांधून सत्राजित येत आहे. नंतर त्या सत्राजिताने ब्राह्मणांना बोलून स्वस्ती वाचनपूर्वक आपल्या घरात प्रवेश केला. ज्या घरात हा मणी असेल तेथे केव्हाही दुष्काळ अगर रोगराई याचा उद्भव होत नाही. शिवाय हा मणी दररोज 8 भार सोने देतो. एकेवेळी सत्राजिताचा भाऊ प्रसेन तो मणी गळ्यात बांधून व घोड्यावर बसून शिकार करण्यासाठी वनात गेला. तेथे एका सिंहाशी त्यांचा सामना झाला व त्यात त्या सिंहाने घोड्यासह त्याला मारले आणि तो मणी काढून घेतला. त्या सिंहाची गाठ पुढे अश्वशिलाधीश जांबुवंताशी पडली. तेव्हा जांबुवंताने त्या सिंहाला मारून तो मणी हस्तगत केला, आपल्या गुहेत गेला आणि त्याने तो मणी आपल्या मुलाला खेळावयास दिला. तिकडे द्वारकेमध्ये प्रसेन न परतल्यामुळे तो सत्राजित फार दुःखी झाला आणि म्हणू लागला की कुणा दुष्ट्याने मण्याच्या लोभ्याने माझ्या भावाला मारले की काय.
काही दिवसांनी लोकांमध्ये अशी कुजबूज होऊ लागली. मण्याच्या लोभाने कृष्णानेच प्रसन्नेला मारला असावा ही वार्ता कृष्णाच्या कानी आली. तेव्हा आपल्यावर विनाकारण आलेला आळ नष्ट होऊन खरी गोष्ट समोर यावी म्हणून त्याने काही लोकांना सोबत घेतले व मण्याच्या शोधासाठी बाहेर पडले. जेव्हा ते वनात पोचले तेव्हा प्रसिद्धेनेच्या दारात त्यांना मेलेला सिंह दिसला. कृष्णाने लोकांना तिथेच थांबावयास सांगितले. तो एकटाच त्या गुहेत गेला. जांबुवंताच्या मुलांच्या हातात तो मणी पाहून कृष्ण मणी घेण्यासाठी पुढे सरसावला. त्याला पाहताच मुलाला सांभाळणारी दाई किंचळली. तो आवाज ऐकताच जांबुवंत तेथे आला आणि दोघांमध्ये युद्ध सुरू झाले. रात्रंदिवस न थांबता ते दोघंही 27 दिवसापर्यंत झुंजत होते. गुहेच्या दाराशी उभे असलेल्या द्वारकेच्या लोकांनी 12 दिवसांपर्यंत वाट पाहिली आणि निराशाने परत जाऊन त्याला घडलेला प्रकार इतरांना सांगितला. तेव्हा सर्व जणू दुःखाने सत्राजिताला दोष देऊ लागले. वासुदेव आणि राजपरिवारावर तर जणू काही आकाशच कोसळले होते. एकाएकी तिथे नारद मुनी प्रकटले. त्यांना पाहताच वसुदेवाने त्यांची पूजा केली. त्यांना विनमस्तक पाहून नारदांनी विचारणा केली. तेव्हा वसुदेवाने सर्व वस्तुस्थिती सांगून मुलाविषयी वाटणारी काळजी वर्णन केली. त्यावर नारदांनी त्यांना अंबिकेची आराधना करण्यास सांगितले. ते पुढे म्हणाले की अत्यंत थोडक्यात मी तुला माहिती सांगतो, कारण तिचे यथार्थ वर्ण करणे कुणालाही शक्य नाही आहे. ती नित्य आणि सच्चिदानंद रूपिणी आहे. तिचीच आराधना करा आणि ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करतो. ती सर्व जग व्यापून सुद्धा पुन्हा सर्वाच्या पलीकडे आहे. तिची स्तुती केल्यामुळे ब्रह्मा मधुकैटभाच्या भीतीपासून मुक्त झाला. विष्णू सृष्टीचे पालन करतो तर तिच्या कृपेमुळे रुद्रसुद्धा संहार करतो. तिच्याच कृपेमुळे संसाराचे बंधन त्यापासूनच सुटका या दोन्ही गोष्टी तिच्याच हातात आहे. ती मायावी आहे. ती परमाविद्या आहे. ती सर्व सत्ताधारिणी. ती सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारी आहे. म्हणून अंबे माताची सेवा करा हे नारद मुनींनी सांगितले. हे समजून घेऊन ती सुद्धा नवरात्री विधानपूर्वक 9 दिवसाचे देवीचे पूजेचे अनुष्ठान कर आणि देवी भागवताईक आणि देवी पुराणाईक म्हणजे लवकर तुझी कृष्णाची पुनर्भेट होईल. तेव्हा वसुदेवाने नारद मुनींना देवीच्या कृपेचा त्याला आलेलाचा एक पूर्वीचा अनुभव सांगावयास सुरुवात केली. तो म्हणाला की जेव्हा कंसाने आकाशवाणी ऐकली की देवकीच्या 8व्या गर्भाच्या हातून त्याचा मृत्यू निश्चित आहे, तेव्हा त्याने देवकी आणि वसुदेव यांना कैदीत टाकले व देवकीच्या प्रत्येक बाळाला मारून तिने मृत्यू निश्चित आहे असे त्याने प्रत्येक बाळाला मारून टाकले. असे 6 वेळ झाले की तो उभयतांगांच्या दुःखाला काही पारावार उरला नाही. तेव्हा मग वसुदेवने गर्ग मुनींना बोलावले आणि सर्व वस्तुस्थिती सांगितली. त्यावर मुनींनी त्यांना दुर्गा भगवतीची आराधना करावयाचे उपदेश केला की तुम्ही आता दुर्गा देवीची आराधना करा. वसुदेवाने परस्वाधीन असल्यामुळे आपली असमर्थता सांगितली व आराधना आपल्याकरता गर्गांनी करावी अशी विनंती केली. म्हणजे दुसऱ्या वसुदेवाने सांगितलं की तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा, मी तर इथं मध्ये आहे असं. मग गर्ग मुनींनी त्यासाठी विंध्याचलावर गेले. तेथे त्यांनी अनुष्ठान मांडले. अनुष्ठानाच्या समाप्तीच्या वेळी आकाशवाणी झाली की मी संतुष्ट आहे. माझ्या प्रेरणेने नारायण स्वतः देवकीच्या पोटी अंश अवतार घेणार आहे. वसुदेवाने कंसापासून रक्षण करण्यासाठी त्या बाळाला गोकुळात नंदीच्या घरी ठेवावे असे देवी अंबे माताने गर्ग मुनींना सांगितले आणि यशोदेच्या ताण्या मुलीला आणावं असं देवीने गर्ग मुनींना बोलले. कंसाच्या स्वाधीन करावी. मग ती मुलगी त्याच्या हातून निसटून विंध्याचलावर जाऊन राहील. आणि हा सर्व वृत्तांत देवीचे वरदान गर्गचार्याकडून कळल्यावर वेळीची मोठी भीती नष्ट झाली आणि मग त्या नारदांना देवी भागवत पुराण ऐकण्याची विनंती केली. त्याप्रमाणे त्वरित शुभ मुहूर्तावर कथेला अनुष्ठानाला प्रारंभ झाला. 9व्या दिवशी अनुष्ठान समाप्तीच्या वेळी तिकडे युद्धामध्ये कृष्णाच्या मुठीच्या माराने जांबुवंताची गात्रे शिथिल पडली. तो हरला. त्याच वेळी त्याला श्रीराम अवताराची आठवण झाली आणि तो जो राम होता तोच यावेळी कृष्ण रूपाने समोर उभा आहे हे त्याला जाणवले. हात जोडून त्याने न ओळखता युद्ध केल्याबद्दल क्षमा मागितली आणि कृष्णाला आगमनाचे कारण विचारले. तेव्हा कृष्णाने सर्व खुलासा केला. त्यावर तो मणी तर परत दिलाच, परंतु आपली सुस्वरूपी मुलगी जांबवंतीचा विवाह कृष्णाशी करून दिला. तिकडे द्वारकेत अनुष्ठान समाप्तीची वेळच पत्नी व मनीसह कृष्णाने प्रवेश केला. द्वारकेत सर्वत्र आनंद झाला. अध्याय 3. एवढ्या कथेमध्ये पहिला आणि दुसरा अध्याय झालेला होता. हा 3रा अध्याय आहे. अगस्ती व कार्तिकी संवाद. सूत पुढे सांगू लागले की अहो ऋषी लोक हो, मी तुम्हाला आणखी पूर्वी घडलेल्या घटना सांगतो. त्यात देवी भागवताच्या महिमेचे वर्णन केलेलं आहे. देवी पुराणांचं वर्णन मी तुम्हाला सांगत आहे. एकेवेळी
मुद्रेचे पती मुनी अगस्त्य भगवान कार्तिक स्वामीकडे गेले आणि त्यांनी अनेक पुण्यवान कथा ऐकवायची इच्छा प्रकट केली की ज्या आम्हाला देवीच्या चांगल्या चांगल्या कथा ऐकायच्या आहे. त्यानेही अगस्तींना वेगवेगळ्या विचित्र कथा आणि तीर्थ महात्मे विचारले आणि त्यावर अस्तींनी त्यांच्यापाशी देवी भागवत पुराणाचे महात्म्य ऐकायचे आहे अशी इच्छा सांगितली. तेव्हा कुमार सांगू लागले, या भागवताचा यथार्थ महिमा कोणीही वर्णन करू शकणार नाही, परंतु मी थोडक्यात तो तुम्हाला सांगतो. जी निरंतर आहे, सच्चिदानंद स्वरूपिणी आहे, जगातील अनुपरमाणू तिलाच व्यापीला आहे, ती सर्व विभूतीची विवाह आहे, ती सर्व व्याप्यांमध्ये व्याप्त आहे, तसेच सर्व प्रकारांच्या भोग भोगायला देऊन मुक्ती बहाल करण्याची सामर्थ्य सुद्धा तिच्यापाशीच आहे. देवी भागवत पुराण ही तिची वाङ्मयी मूर्ती आहे. ते वाचणाऱ्याला ऐकणाऱ्याला त्रैलोक्यात अशक्य अशी गोष्ट कोणतीच नाही ती घटना सांगते. अशक्य जो कोणी ऐकतो, जो कोणी श्रवण करतो, तिच्यासाठी कुठलेही कार्य अशक्य नाही, त्याच्यासाठी सर्व कार्य शक्यच होईल. जो कोणीही देवी पुराण ऐकेल त्याच्यासाठी सर्व काही शक्य आहे. या संदर्भात एक घटना सांगते, ती ऐकावी. विवस्वानाला एक श्राद्धदेव नावाचा मुलगा होता. त्याला संतती नसल्यामुळे त्याने वसिष्ठ मुनींना याबाबत विचारले. त्यानुसार त्याने पुत्र कामेष्टी या नावाचा यज्ञ आरंभिला. पण त्याच्या पत्नीने अधूरजवळ विनंती केली की तिची मुलीची आवड असल्याकारणाने तशी मंत्रयोजना करावी. त्याने ती विनंती मान्य केली. याचा परिणाम पुढे असा झाला की तिच्या पोटी कन्या जन्माला आली. तिचे नाव इला ठेवले. राजा खिन्न झाला. त्याने संकल्प विपरीत होण्याचे कारण जेव्हा गुरूंना विचारले तेव्हा ध्यानात सर्व प्रकार जाणून वसिष्ठांनी ईश्वराकडे प्रार्थना केली. मुनीचे तपसामर्थ्य, ईश्वर कृपा यामुळे इला सर्व देखीत पुरीच झाली. तिचे पुन्हा सशस्त्र संस्कार करून सुदम्मण्य असे मुलाचे नाव ठेवले. तो तरुण झाल्यावर घोड्यावर बसून वनात शिकारीसाठी गेला असता हिंडत हिंडत हिमालयामधील तराईच्या प्रदेशात गेला. ते स्थान शिव पार्वतीद्वारा शापित असल्यामुळे प्रवेश करता क्षणीच त्याचे सहकार्य घोडे सर्व स्त्रीरूप झाले. यावर अगस्तींनी शापाची पार्श्वभूमी विचारली. तेव्हा कार्तिकेय म्हणाले की पूर्वी एकदा त्या एकांत जागी शिव व पार्वती कामक्रीडेमध्ये मग्न असताना शिवदर्शनाच्या हेतूने काही मुनी शोध घेत घेत तिथे आले. तेव्हा सतीला फार लाज वाटली. मुनी तर तात्काळ मागे फिरले आणि वैकुंठाकडे गेले. परंतु एकांतांचा भंग झाल्या कारणाने शंकरांनी त्या स्थानाला असा शाप दिला की जो पुरुष तिथे पाय ठेवील तो स्त्रीरूप होऊन जाईल. जो कोणी या माझ्या ठिकाणी येतील तरी तर स्त्रीरूपच होऊन जातील. नंतर ते स्त्रीरूपी सुदम्मने त्याच्या वण्यामध्ये राहू लागले आणि फिरत असता एके दिवशी ती चंद्राच्या पुत्र बुध याच्या आश्रमाजवळ आली. तिचे अप्रतिम सौंदर्य पाहून बुध तिच्यावर भुरला आणि तीही त्याच्या आश्रमात राहील. पुढे कालांतराने तिला पुररवा या नावाचा एक मुलगाही झाला. आणखी काही काळ निघून गेल्यावर अचानक तिला आपल्या पूर्व वृत्तांत आठवला आणि ती वसिष्ठ ऋषींकडे गेली. आपणास पुन्हा पुरुषत्व प्राप्त करून देण्याबद्दल विनवले. वसिष्ठ कैलासावर गेले व त्यांनी शिवशंकराची पूजा करून दिवसस्तोत्रांनी प्रार्थना केली. प्रसन्न झालेल्या शंकरांनी वर मागायला सांगितला. तेव्हा वसिष्ठांनी हिलेला पुरुषत्व देण्याची विनंती केली. शंकर म्हणाले की तो 1 महिनाभर पुरुष व 1 महिनाभर स्त्री होईल. हा वरप्रसाद मिळाल्यावर वसिष्ठ देवीपाशी गेले आणि त्यांनी तिची पूजा करून स्तुती केली. तेव्हा प्रसन्न झालेल्या देवीने त्यांना असे सांगितले की तुम्ही 9 दिवसाचा उत्सव करून त्याला देवी भागवत पुराण ऐकावा, म्हणजे माझ्या कृपेने त्याला कायमचे पुरुषत्व मिळेल. आणि पुन्हा आश्रमात परतून वसिष्ठ मुनींनी इलेला बोलावून नवरात्र महोत्सवाचे आयोजन केले. यज्ञ, देवी भागवत पुराण श्रवण यामुळे तिला पुरुष देह प्राप्त झाला आणि सुदुम्मण्याचे अनेक वर्षापर्यंत राज्य केले. अध्याय 3 समाप्त झाला. अध्याय 4 ऋतवाक मुनींच्या मुलांची कथा. सूत पुढे सांगू लागले. सुदुम्मण्याची गोष्ट ऐकून अगस्तींना आनंद झाला, पण समाधान मात्र न झाल्यामुळे त्यांनी आणखी एक गोष्ट ऐकण्याविषयी शिवपुत्र कुमाराला विनंती केली. त्याच्या उत्कंठा पाहून प्रसन्न झालेल्या कुमाराने सांगवयास सुरुवात केली. तो म्हणाला, मुनीवर ऐकावे, मी आता भागवतातील पुराणातील एक भाग सांगतो ज्यामध्ये गायत्रीचे अधिष्ठान ठेवून विस्तारपूर्वक धर्मविषयी विवरण केले असता गायत्रीचा महिमा वर्णन केलेला असतो. त्यालाच भागवत असं म्हणतात. ही गोष्ट भगवतीच्या संदर्भातील आहे म्हणून हिला भागवत म्हणतात. हिची आराधना ब्रह्मा, विष्णू, शंकर सुद्धा नित्य करीत असतात. पूर्वी ऋतवाक या नावाचे एक ऋषी होऊन गेले. त्यांना एक मुलगा झाला. त्यांचा जन्म रेवती नक्षत्राच्या शेवटच्या चरणावर झाल्यामुळे गंडांत योग होता. त्या मुनींनी आपल्या मुलाचे
जातकर्मापासून जावळ मुंज वगैरे सर्व यथासंस्कार केले आणि जन्मापासूनच मुनींचे सर्व दुःख सुख सर्व सुख व आनंद यांना जणू आवटी लागली. मुनी स्वतः नेहमी आजारी असत. तो मुलगासुद्धा अत्यंत दुर्बुद्धी निपजला. ऋषी नेहमी त्याच्या वागणुकीमुळे दुःखी असत, कारण की त्याला कोणता योग होता? गंडांत योग. गंडांत योग याने त्याला खूप कमी आयुष्य होतं आणि त्यामुळे त्याचे पिता त्याच्याशी नाराज राहायचे की आपल्याला आपल्या मुलाचे आयुष्य कमी आहे, त्याला गंडांत योग आहे, म्हणून ते असे दुःख राहायचे. मुलगा पण असा दुर्बुद्धीने पचला गेला आणि ऋषी नेहमी त्याच्या वागणुकीमुळे दुःखी असत. एकदा तर त्या मुलाने कुणा एका मुनीच्या बायकोलाच जबरदस्तीने पळवून नेले. आई वडिलांना मुळीच जुमानीत नसे, त्यामुळे ऋषी नेहमी दुःखी असत. ते विचार करीत की माझ्या पोटी असा पुत्र कोणत्या कारणाने जन्माला आलावा, असा खरोखर असा मुलगा होण्यापेक्षा निपुत्रिक असलेले उत्तम नाही काय? अशा मुलांमुळे आपले पितर स्वर्गातून नरकात निश्चितच पडतील, पण आई वडिलांना जन्म दुःखाशिवाय दुसरे काहीच मिळणार नाही. मला तर असे वाटते की बापाला दुःख देण्यासाठी याचा जन्म झाला आहे. खरोखर ज्याच्या पोटी सुपुत्र जन्माला येतो तेच आई बाप धन्य. ज्याचे मुलं खूप चांगले आहेत, खरोखरच ते आई वडील खूपच चांगले असतात. म्हणून मुलांनी आपल्या आई वडिलांची सेवा खरोखरच खूप करावी. पूजा पाठ दिवा दान धर्म नाही पण केले, पण आई वडिलांची सेवा नक्की करा. आई वडिलांची जो कोणी सेवा करतो त्याची 7 जन्माचे पातके खरोखरच नष्ट होतात आणि त्याला यमयातना होत नाही, त्याला शिवलोकाची प्राप्ती होते आणि शिवदूतच त्यांना हात लावतात. म्हणून सर्वांनी आई वडिलांची सेवा खरोखरच करायची. आई वडिलांना कधीच एकटे सोडायचे नाही, त्यांच्या बरोबरच राहायचे. म्हणून आई वडिलांची सेवा खूप करा, खूप करा, खूप मेवा भेटेल. बापाला खूप दुःख देण्यासाठीच याचा जन्म आहे. खरोखर ज्याच्या पोटी सुपुत्र जन्माला येतो तेच आई वडील धन्य राहतात. कुपुत्रामुळे वंश नष्ट होतो, वाईट बायकोमुळे जन्म नष्ट होतो. पुत्र जर चांगला नाही राहिला तर त्याचा वंश नष्ट होतो आणि बायकोमुळे जन्म नष्ट होऊन जाताना कुपुत्रामुळे यश. जर मुलगा चांगला नाही राहिला तर यश नाही राहत. लोक त्याला येऊन त्याला मान खाली घालण्याची व्यथा येते. लौकिक तर मिळतच नाही, पण दुःखसुद्धा भोगावे लागतात, पण मृत्यूनंतर चांगली गतीसुद्धा मिळत नाही. अशाच करावयाला नको. वाईट भोजनामुळे शरीर स्वास्थ्याची हानी आणि वाईट मित्रामुळे सुखाची हानी होते. मित्र पण चांगले नाही राहिले तर आपल्याजवळ जे सुख राहतं ते सुद्धा मिळत नाही. म्हणून मित्रसुद्धा चांगले पाहिजे. अशा दुःखामध्ये काही काळ गेल्यानंतर ते ऋषी मुनी गर्ग मुनीपाशी गेले आणि त्यांना सर्व वस्तुस्थिती सांगितली आणि विचारले की असं का बरं झाले असावे, काय कारण आहे? स्वतः गुरुची उत्तम प्रकारे सेवा करून वेळ शिकवले आहेत आणि माझ्या पोटी असा जन्म मुलगा का आला आहे? नियमपूर्वक ब्रह्मचर्याचे सुद्धा मी पालन केले आहे, आचरण केले आहे. शास्त्रविधीनुसार लग्न करून सुद्धा गृहाश्रमात पदार्पण केले आहे. नित्यकर्म पंचयज्ञाचे पालन करून स्वर्ग प्राप्तीच्या हेतूने विधीनुसार गर्भधारणा करून स्वतःच्या धर्मपत्नीबरोबर शरीर संबंध ठेवले की त्यामुळे वंशाचा उद्धार करणारा पुत्र व्हावा, चांगला पुत्र व्हावा. पण असा माझ्या पोटी का पुत्र आला हे खूप त्याला प्रश्न पडला. केवळ काम वासना शमविना हा हेतू कधीच नव्हता माझ्या मनामध्ये. असं असताना सुद्धा माझ्या नशिबी हा भोग कशामुळे भोग आला, भोगत आहे मी, असे काही त्यांना उमजत नव्हते. गर्गचार्याच्या ज्योतिष्य विद्याचे जाणकार असल्यामुळे त्याच्या पुढे हा प्रश्न मांडला की माझ्या हा कामुळे मला असा पुत्र आलेला आहे. मी तर सर्व काही चांगलं केलं आहे, कधीच मी काही असं कोणाचे वाईट कर्म केलेले नाही, तरी पण माझ्याबरोबर का झालं असं? तेव्हा गर्ग महर्षी म्हणाले, हे मुनिवर ऐका, या सर्व योगांमध्ये योग तुम्ही तुमची पत्नी अगर तुमचे कुळ यांची काही चूक झालेली नाही. केवळ जन्मवेळेच्या वेळेत वाईट ग्रहयोगामुळे आणि रेवती नक्षत्राच्या 4था चरण गंडांतर योग असतो, या वेळचा परिणाम आहे. चुकी कोणाचीच नाही, बायकोची नाही, तुझी नाही, कोणाची नाही, पण नक्षत्राची. मुलं जन्माला येतात म्हणून आपण कुंडली का बनवतो मुलांची, की मुलांची कोणत्या नक्षत्रामध्ये त्याचा जन्म झालेला आहे, कोणतं नक्षत्र आहे. तर मेन गोष्ट नक्षत्र आपले चांगले पाहिजे. मुलांच्या जन्मांच्या वेळेस हे पण त्यांचे पाप कर्म आई वडील काय करतील? मुलं जन्माला येतात त्यात आई वडील तर प्रत्येक आई वडील हेच विचार करतात की माझी मुलं खूप चांगली व्हायला पाहिजे आणि ते सदोसदी आपल्या मुलांसाठीच मागतात. ते कधी स्वतःचं त्यांना कधी भानच नाही राहत की आपण आपल्या स्वतः करता मागावं असं. प्रत्येक आई वडिलांना स्वतःची आई तरी कधीच स्वतःसाठी मागत नाही, ती तर आपल्या मुलांसाठी मागते. आपल्या चिमण्या पाखरांसाठीच मागत राहते, ती
सदोसदी मुलांचाच तिच्या मनात विचार राहतो. तिला स्वतःचं काय दुःख यातना होत आहे तिला ती सुद्धा पर्वा होत नाही की माझं काय दुखतं आहे, काय नाही, माझं शरीर कसं होतं आहे, मी जेवली की नाही जेवली, काय दुःख यातना होत आहे. पण तिला एकच ध्यास असतो की मी ही पूजापाठ केली म्हणजे मुलांचं चांगलं होईल, ते श्रवण केलं म्हणजे मुलांचं चांगलं होईल. म्हणून आई वडिलांची पूजापाठ केलेली ही मुलांना कामात येते. म्हणून प्रत्येक मुलाने आपल्या आई वडिलांची सेवा निष्ठा भावनेने करायची. किती पण म्हातारे होऊन जावं त्यांना हाडछीड मुळीच करू नये. तर यात या मुनींची काही चुकी नाही, ते नक्षत्रांची चुकी आहे की रेवती नक्षत्र त्या 4थ्या चरणवर गंडांत योगावर हा मुलगा झालेला आणि ह्या वेळेचा हा परिणाम आहे. तर आता याच्यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे विश्वाची जननी दुर्गा माता, दुर्गती नाशिनी दुर्गा भवानी माता शिवा, तिलाच तुम्ही शरण जा आणि दुर्गा मातेची सेवा करा. दुर्गा पुराण ऐका, देवी पुराण ऐका आणि तिला शरण जाऊन आपल्या मुलांच्या असे संस्कार आणि आपल्या मुलांचं असं वागणं होत आहे तर तिला जाऊन तुम्ही आराधना करा. अनन्य शरण जाऊन तिचीच आराधना करा आणि सांगा की माझा मुलगा असा वागत आहे माताराणी, तर तू त्याला सुटका कर आणि तिच्या जप कर त्या नावाचे, तर तेव्हाच तुझ्या मुलाची सुटका होईल, असं या गर्ग महर्षी मुनीने मुनिवराला सांगितलं. गर्ग महर्षीने कोणाला सांगितलं? मुनिवराला. तर हे गर्ग ऋषी पण खूप मोठे महर्षी होते. खूप पुस्तकांमध्ये शास्त्रांमध्ये गर्ग महर्षीची नावं आलेली आहेत. तर गर्ग महर्षी ऋषींना पण माझे कोटी कोटी प्रणाम. तर या योगांमध्ये तुमची पत्नी या कुळ याची काही चुकी नाही आहे, नक्षत्राचं चुकी आहे. तर आता यावर एकच उपाय आहे म्हणजे विश्वाची जननी दुर्गा माता, दुर्गे नाशिनी, दुर्गित नाशिनी दुर्गा भवानी शिवा, तिलाच अनन्य शरण जाऊन तिचीच आराधना करा. हे ऐकून मुनींना नक्षत्राचा अत्यंत राग आला आणि त्या रागाच्या भरात त्याने रेवती नक्षत्राच्या देवतेला शाप दिला की ती आकाशातून स्थानभ्रष्ट होऊन पडेल आणि त्या शापाचा उच्चार होता क्षणी ती देवता त्या स्थानापासून ढळली आणि स्वतेजाने तळपळत मोठा चमचमाट करत राहील आणि पृथ्वीवर कुमुंद नावाच्या पर्वतावर कोसळली. त्यामुळे तो पर्वत तेव्हापासून रैवत या नावाने प्रसिद्ध झाला आहे आणि त्याची रमणीयता अनेक पटीने वाढली आहे. मग ते रुक्त वाघ मुनी गर्गाचार्यांची आज्ञा घेऊन दुर्गा भगवतीची आराधना सुरू केली. देवीच्या प्रसादाने सर्व दुःखांपासून मुक्त झाले. कार्तिकेय पुढे म्हणाला की रेवतीच्या तेजापासून एक मुलगी निर्माण झाली. तिला पाहून प्रमुच नावाच्या एका मुनीने तिला उचलून आणली आणि रेवती असे तिचे नाव ठेवले. स्वतःच्या मुलीप्रमाणे लालन पालन करून योग्य वेळी ती वयात आली तेव्हा मुनी तिच्यासाठी वर शोधू लागले. पुष्कळ शोधून सुद्धा त्यांना योग्य वर मिळेना. तेव्हा अग्निशाळेत गेले आणि हवन कुंडापाशी बसून अग्नीची प्रार्थना करू लागले. काही वेळानंतर अग्नी नारायण प्रसन्न झाले, ऋषीच्या समोर प्रकट झाले. ऋषींनी आपली काळजी सांगितली तेव्हा अग्निदेव म्हणाले, इच्छा करता दुर्दम नावाचा पती निश्चित आहे. तो धार्मिक, बलवंत, शूर, विजयी, मधुर वाणीने युक्त असा आहे. भविष्य ऐकून मुनींची काळजी दूर झाली. पुढे असे झाले की दैवयोगाने अचानक तो राजा शिकारीसाठी फिरत असता आश्रमात जनिक येऊन पोचला आणि तो विक्रमशील राजाची पत्नी कलिंदीच्या पोटी जन्मास आला. आश्रमात प्रवेश करता क्षणी त्याच्या नजरेस ती रेवती पडली. त्याने विचारले की हे प्रिये, महर्षी कुठे असतील ते मला सांग म्हणजे मी त्याचे चरण स्पर्श करून दर्शन घेईन. ती म्हणाली, ऋषी यावेळी यज्ञशाळेत गेले आहेत. तेव्हा तो राजा यज्ञशाळेच्या दरवाजात जाऊन उभा राहिला आणि त्या सर्व राजलक्षणांनी युक्त पण मर्यादाशील राजाला पाहून ऋषी आपल्या गौतम नामक शिष्याला म्हणाले, अरे लवकर अर्घ्य घेऊन ये. मी फार काळपर्यंत ज्याची वाट पाहत आहे तो हा माझा होणारा जावई आज आपण येऊन आमच्या घरी आले आहे. मग त्यांनी अर्घ्य देऊन राजाचे स्वागत केले. प्रमुख ऋषींनी त्याला त्याचे राज्य, प्रजा, कारभार, सैवक वगैरेची खुशाली विचारले आणि पुढे म्हणाले की तुझ्या पत्नीचे मात्र खुशाली विचारत नाही कारण ती इथे माझ्यापाशी सुखरूप आहे. तेव्हा आश्चर्यचकित झालेल्या राजाने प्रश्न केला की तर सर्व ठीक आहे, माझी पत्नी इथे कशी असेल? त्यावर ऋषींना सांगितले की रेवती नावाची तुझी पत्नी अप्रतिम सुंदर अशी इथेच असून तू मात्र जाणत नाहीस, हे कसे काय? त्यावर राजाने उत्तर दिले, महाराज, सुभद्रा आदी करून अनेक स्त्रिया माझ्या अंतपुरात आहेत व त्या मला सर्व माहिती आहेत, परंतु आपण जी कोणी रेवती म्हणतात ती खरोखरच मला ठाऊक नाही. ऋषी म्हणाले, हे राजा, आत्ताच आश्रमात आल्याबरोबर जिला तू हे प्रिय अशी हाक दिलीस तिला तू लगेच विसरलास का? राजा म्हणाला, हे मुनिराज, आपली वाणी सत्यच असणार, पण मी सहजच तिला विचारले म्हणालो होतो. माझ्या मनात मात्र काहीच तसा हेतू नव्हता. ऋषी म्हणाले, राजा, तुझे अंतकरण मला ठाऊक आहे. तुझ्या मनात कोणतीही वाईट हेतू नव्हता. केवळ अग्निदेवाने तुझ्या बुद्धीला तशी प्रेरणा
दिली म्हणून तू तसे म्हणालास, आणि जेव्हा मी अग्निदेवतेला या मुलीच्या भावी पतीविषयी विचारले होते तेव्हा त्याने तुझंच नाव सांगितले. तर आता तुला ही कन्या अर्पण करणार आहे. तिचा तू स्वीकार कर आणि आणखी विचार करू नकोस. राजा काही क्षण स्तब्ध राहिला. बघ, त्याने विवाहासाठी संमती दिली. रेवतीने मात्र कन्यादानासाठी उत्सुक झालेल्या मुनींना सांगितले की तिचा विवाह रेवती नक्षत्रावर करावा. ऋषी म्हणाले, रेवती, अगं कन्यादानासाठी इतरही अनेक शुभ नक्षत्र आहे. शिवाय रेवती तर सध्या देवलोकी पण नाही. रेवती बोलू लागली, पिताजी, रेवतीशिवाय इतर कोणत्याही वेळी माझा विवाह होणे योग्य होणार नाही. तरी माझा विवाह त्याच मुहूर्तावर करावा. ऋषी म्हणाले, या त्या नक्षत्राला तर आधीच रुक्तवाक मुनींनी दिव्य लोकातून स्थानभ्रष्ट केलेले आहे, आणि जर दुसरे नक्षत्र तुला आवडत नसतील तर हे लग्न कसे काय पार पडणार. मुलीने उत्तर दिले, या भूतलावर केवळ ऋतवाक मुनीच फक्त तपस्वी आहेत काय. तुमची दीर्घ काळाची तपस्या व्यर्थ आहे काय. विश्वाची उत्पत्ती करणारे एवढे तपोबल तुमच्यापाशी आहे ही गोष्ट पक्की जाणून आहे. तेव्हा रेवती नक्षत्राची पुन्हा दिव्य लोक स्थापना करा आणि मग माझे लग्न करा. ऋषी म्हणाले, तसेच होईल, पण पुन्हा नक्षत्राची योग्य स्थानाची स्थापना करतो. प्रमुख मुनींनी रेवतीची पुन्हा मूळच्या ठिकाणी स्थापना केली. रेवती नक्षत्रावर मुलीचे लग्न करून दिले आणि विचारले, हे राजा, तू आपली कोणती इच्छा मला सांग, म्हणजे ती मी पूर्ण करेन. राजाला सांगितले की त्याचा जन्म स्वयंभू नावाच्या कुळात झालेला आहे, म्हणून ऋषीच्या कृपेने त्याला असा मुलगा भावा की जो मन्वंतराच्या अनेक अधिपतीपैकी एक होईल. ऋषींनी त्याला सांगितले की यासाठी त्याने देवीची आराधना करावी. तिच्या प्रसादाने त्याची इच्छा पूर्ण होईल. ते पुढे म्हणाले की त्याने देवी भागवत पुराणाचे श्रवण 5 वेळा करावे, म्हणजे इच्छा त्याची पूर्ण होईल. जो कोणी देवी भागवत पुराण 5 वेळा पण ऐकून घेतले म्हणजे त्याच्या इच्छित लाभ होतो आणि त्याच्या पुत्राच्या सर्व इच्छा पूर्ण होतील असे देवी भागवत पुराणामध्ये सांगितले आहे. आणि त्याचा पुत्राचा सुद्धा खूप लाभ होईल, त्याला धनलाभ होईल असा आशीर्वाद दिला. तेव्हा जो कोणी हे देवी पुराण ऐकतो त्याला धनधान्याने घर भरलेले राहतं. तेव्हा तो राजा आनंदित होऊन गेला आणि ऋषींची परवानगी घेऊन आपल्या नगरात गेला. राज्य कारभार पाहू लागला. मग एकदा असे झाले की लोमेश या नावाचे एक तपस्वी मुनी नगरात आले. राजाने त्याचे स्वागत केले. सुपुत्राची प्राप्ती व्हावी म्हणून ऋषी प्रसन्न होऊन म्हणाले की हे राजा, खरोखरच तुझे परमभाग्य आहे की तुला देवीबद्दल भक्ती प्रेम आहे. त्रैलोक्याची आई जगदंबा नेहमीच देव आणि दानवांकडून आराधली जाते. मी तुला आता देवी भागवत पुराण ऐकवतो. ते ऐकणाऱ्याला अशक्य अप्राय असे काहीच नाही आणि त्याला सर्व गोष्टी शक्य होतील. मग चांगल्यापैकी एका मुहूर्तावर विधीपूर्वक शुभारंभ करून राजाने पत्नीसह देवी भागवत पुराण 5 वेळा ऐकले आणि समाप्तीच्या दिवशी राजाने मुनींची पोथीची पूजा केली. देवीच्या नवार्ण मंत्राने हवन केले. ओम ऐं ऐं क्लीं चामुंडाय उच्चे नमा या मंत्राचा जो कोणी घरात 108 वेळा जाप करेल त्याच्यावर देवी माता लवकर प्रसन्न होईल. येता सांग 5 कुमारी ब्राह्मण भोजन घालून भरपूर दक्षिणा दिली. याचा परिणाम म्हणून लवकरच राणी रेवतीला दिवस गेले आणि चांगल्या तिथी वार नक्षत्रावर एका शुभ मुहूर्तावर तिला मुलगा झाला. राजाला मोठा आनंद झाला. विधीपूर्वक मुलाचे जात कर्म करून त्याने राजाला दान धर्म केला. पुढे त्या मुलाची मुंज केली. सर्व प्रकारचे शिक्षण दिले. त्या मुलीचे नाव रेवत असे होते. नंतर ब्रह्मदेवाने त्याची मनु या पदावर नेमणूक केली आणि तो रेवत मन्वंतराचा शासक होऊन नीतीपूर्वक पृथ्वीवर सत्ता चालू लागला. सूत म्हणतात की ऋषी हो, हा मी देवी कृपेचा महिमा तुम्हाला सांगितला आहे. जो कोणी हे एवढा देवी पुराणाचा महिमा जो कोणी ऐकेल त्याचे 7 जन्माचे दुःख नाहीसे होतील. आणि तुम्हाला अतिशय थोडक्या शब्दात सांगितलं आहे कारण विस्तृत पूर्ण वर्णन करणे कुणालाही शक्य नाही. नंतर अगस्तींनी कार्तिकेची पूजा केली, कुमारांची आज्ञा केली आणि आश्रमात परतले. देवी भागवतांचा महिमा असा आहे की जो ऐकेल त्याला सर्व कामनांची पूर्ती होऊन त्याला मरणानंतर सुद्धा मोक्ष मिळतो. आणि देवी भागवत पुराणांचा जो कोणी हा महिमा ऐकून घेतो त्याच्या मुलांना दीर्घ आयुष्य, संतती, संपत्ती भरपूर प्रमाणात मिळेल. जे जिथे जातील तिथे त्याचे विजय होईल असे माता राणीने 4थ्या अध्यायात सांगितले. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझं हे कालिका पुराण आवडलं असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत तर आपल्या गावाची कमेंट्स अशीच करत राहा. जसे हजारो गावांच्या कमेंट्स येतात आणि माझा आत्मविश्वास वाढवून जातो. तुमचं एक कमेंट्स, एक लाईक आणि एक सबस्क्राईब आणि तुमचं एक शेअर माझ्या मनाला आत्मविश्वास देऊन जातं. आणि मला असे वाटतं की जसे पुराणकाला या कथाकारला जर पुराण वाचून दाखवलं, या श्रवण करून दाखवलं
तर जे श्रवण करतो त्याला काहीतरी दानदक्षिणा द्यावी. तर माझं हेच म्हणणं आहे की तुमची जी दानदक्षिणा आहे, तुमची फक्त कमेंट्स ती सर्वात मोठी माझ्यासाठी दानदक्षिणा आहे. आणि माझी ती तुम्ही दानदक्षिणा देणार, ती दानदक्षिणा शिवापर्यंत, या कालिका मातापर्यंत, या देवी भागवत पुराणपर्यंत, या श्री गणेश पुराणपर्यंत प्रत्येक व्हिडिओ तुम्ही जो ऐकणार, जो व्हिडिओ ज्या कथेबद्दल आहे, तर ती दक्षिणा त्या देवाला अर्पण होईल. म्हणून एक कमेंट्स नक्की करा आणि माझा आत्मविश्वास वाढवायला मला मदत करा, म्हणजे मला दुसरा व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळते. जय माता दी.